वाठार येथे बुधवारी दुपारी अचानक निर्माण झालेल्या वेगवान धुळीच्या भोवऱ्याने भारत केशव कांबळे यांच्या घराचे छप्पर उडाले. प्रापंचिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या घटनेत सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालं असून अशा प्रकारच्या भोवऱ्याने प्रथमच झालेल्या या नुकसानीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाठार येथे पुणे बंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत भारत कांबळे राहतात. घरातच त्यांचा कोचिंग सीट्स शिवण्याचा व्यवसाय आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वेगवान धुळीचा भोवरा त्यांच्या घरात शिरला. त्यामुळे घरावरील छप्पर व पत्रे उडून गेली. भिंतींनाही तडे गेले आहेत. घटनेची यावेळी ते मशीनवर काम करत होते. मशीनवर काम करत असताना त्यांच्या जवळूनच पत्रे उडून गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र भोवऱ्यामुळे घरातील प्रापंचिक साहित्य विस्कटले गेले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या घटनेत सुमारे 3 ते 3.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीही घडलेली नसल्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या वादळात कांबळे यांचं मोठं नुकसान झालं असून शासनाने या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे संदीप दबडे यांनी केली आहे. टीव्ही मराठीसाठी सतीश मोरे. माझं नाव भगवान केशव कांबळे. मी इथं गेले 30-35 वर्ष धंदा करतोय. कोशिश चालू राहतोय बी इथंच. आणि काम करता करता अचानक पाठीमागून गोलाकार वादळ आलं. ते आतमध्ये शिरलं आणि पूर्णपणे पत्रे सगळं पत्रा माझ्या गळ्याजवळनं गेला असं ओढून आणि मी खाली पडलो. माझ्या अंगावर विटा वगैरे पडल्या. टोटल सगळं उद्ध्वस्त झाले. टोटली शेड बीड पूर्णपणे पडले.